नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. श्रावण महिना म्हणलं की आपण देवदर्शनाला जातच असतो मित्रांनो. जर तुमचा प्लॅन उज्जैन महाकालेश्वरला जाण्याचा असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कारण तिथले प्रमुख जी दर्शन आहेत मित्रांनो ते दर्शन मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, उज्जैनला जाण्यासाठी तुम्ही ट्रेननंही जाऊ शकता किंवा स्वतःची गाडीही करून जाऊ शकता, रेंटनं गाडी घेऊनही जाऊ शकता मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही उज्जैनमध्ये जाता मित्रांनो त्यावेळेस तिथं राहण्याची काहीही चिंता करण्याची गरज नाही, कारण कुठल्याही रूममध्ये गेलो तुम्ही तिथं जर मिडियम क्लासची जर रूम पाहिजे असेल मित्रांनो तुम्हाला, ते पण क्वाड बेसिसवर, तर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला तिथं रूम भेटतात मित्रांनो. एका व्यक्तीला पर व्यक्ती कमीत कमी 100 ते 150 त्या रूमच्या क्वालिटीवर अवलंबून आहे की तुम्हाला किती भाडं लागेल मित्रांनो. तर राहण्याची चिंता तुम्ही करू नका. जाणार असाल तर बिंदास जा आणि भगवान महाकालेश्वराचं दर्शन मित्रांनो घेऊ शकता. मित्रांनो, उज्जैनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी 5 मंदिरं सांगणार आहे की तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही तिथं हमखास जाता मित्रांनो. तर मित्रांनो, उज्जैनमध्ये गेल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्ही जा काळभैरवाच्या दर्शनाला मित्रांनो, कारण दुपारच्या नंतर तिथं गर्दी खूपच वाढते मित्रांनो. काळभैरवाचं दर्शन घ्या मस्तपैकी आणि तिथून जावा तुम्ही महाकालेश्वराच्या दर्शनाला मित्रांनो. बाबा महाकालचं दर्शन झालं की त्याच्या साईडलाच मित्रांनो मोठा असा कॉरिडोर बांधलेला आहे, महाकाल लोक आहे मित्रांनो. तुम्ही तिथं महाकाल लोक जाऊन बघू शकता आणि भारत मातेला समर्पित असं एक भारत मातेचं मंदिर आहे, ते मंदिरही तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. भारत मातेचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो तिथं लगेचच हरसिद्धी मातेचं मंदिर आहे मित्रांनो. हरसिद्धी माता म्हणजे माता सती ज्यावेळेस शक्तिपीठ स्थापन झाले त्यावेळेस त्यांचं कोपरा तिथं पल्ला होता असं म्हणलं जातं मित्रांनो, आणि ती शक्तिपीठच आहे मित्रांनो. तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर मंदिराच्या जवळच हरसिद्धी मातेचं दर्शन घेऊ शकता आणि हरसिद्धी मातेची आरती, संध्याकाळची आरती खूप फेमस आहे मित्रांनो. तुम्ही यूट्यूबवरही बघू शकता किंवा तिथं जर तुम्ही गेलात तर तिथंही तुम्ही जाऊन त्याचा अनुभव घेऊ शकता. त्याच्यानंतर तिथून जवळच आहे मित्रांनो रामघाट, जिथं की भगवान रामानं दशरथ राजांच्या अस्थि विसर्जन केल्या होत्या किंवा त्यांनी तिथं तपश्चर्या केली होती. असं एक ठिकाण आहे ते रामघाटाचं दर्शन घेतल्याच्या नंतर रामघाटाचं दर्शन घ्या आणि रामघाटाचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही जेव्हा मंगळ ग्रहाच्या मंदिराला, मंगल ग्रहाचं मंदिर आहे तिथं जाऊन तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो. खूप प्रसन्न करणारं असं वातावरण आहे मित्रांनो तिथलं. मंगल ग्रहाचं दर्शन घेतल्यानंतरच मित्रांनो तर गडकालिका तिथं शक्तिपीठच मानलं जातं मित्रांनो. गडकालिका हे कालिका मातेला समर्पित असं मंदिर आहे. तुम्ही तिथं जाऊन गडकालिकेचंही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, गडकालिका मातेचं दर्शन घेतल्यानंतरच तुम्ही तिथून जावा भर्तहरी महाराज म्हणजेच आपले जे विक्रम नावाचे राजे होते त्यांचे बंधू होते भर्तहरी महाराज. ती तपश्चर्या करण्यासाठी ते गुफेमध्ये गेले होते. ती गुफा ही मित्रांनो खूप बघण्यासारखी आहे आणि तिथं खूप शांत असं वातावरण आहे मित्रांनो. तिथलं दर्शन घेतल्याच्या नंतरच मित्रांनो त्या गुफेमध्ये जाऊन आल्याच्या नंतरच तुम्ही जावा मित्रांनो श्रीकृष्णाची शाळा, जिथं की 64 विद्या श्रीकृष्णानं 64 दिवसामध्ये शिकल्या होत्या असं एक ठिकाण आहे मित्रांनो. तिथं सांदीपानी ऋषीचा आश्रम मित्रांनो, जिथे की श्रीकृष्ण आणि बळीराम सुदामा हे तिथं शाळेला होते. श्रीकृष्णाची शाळा ही आपल्याला तिथं बघायला भेटेल मित्रांनो. तर त्याचंही दर्शन करा आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो तुम्ही जा नवग्रह शनी मंदिर, खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो नवग्रह शनी मंदिर. तिथंही तुम्ही जाऊन शनिदेवाचं दर्शन घेऊ शकतात. तिथले हे जे तुम्हाला मंदिर सांगितले मित्रांनो, ह्या मंदिराचा प्रत्येक मंदिराचा काही ना काही पुराणामध्ये उल्लेख आहे आणि काही ना काही याचा इतिहास आहे मित्रांनो. तसं विचार करायला गेलं मित्रांनो तर उज्जैनमध्ये घरं कमी आणि मंदिरं जास्त आहेत मित्रांनो. तुम्हाला जर उज्जैन फिरायचं असेल मित्रांनो तर कमीत कमी 8-10 दिवस लागतील तुम्हाला, आणि 8-10 दिवसात ही तुम्हाला पूर्ण मंदिरं फिरणं होणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे ही मेन मंदिरं तुम्हाला सांगितलेत मित्रांनो मी. तिथंच एक बडा गणेश मंदिर एक आहे, बडा गणेश नावाने गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो. तिथंही जा आणि दर्शन घ्या मित्रांनो आणि आपली यात्रा मजेदार बनवा. तर मला जेवढी माहिती होती मित्रांनो तेवढी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर जाणार असाल तर या ठिकाणचं मित्रांनो दर्शन तुम्ही अवश्य घ्या असं मला तरी वाटतंय, कारण मी जाऊन आलेलो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. तर ठीक आहे मित्रांनो, जाणार असाल तर या जाऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, महाकाल बाबा की जय, जय श्री महाकाल.